नगरपालिकेचं नाव म्हणा ओबा 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 करून बोलणार. नगरपालिकेचं नाव म्हणा ओबा 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 करून बोलणार. किती दिवस झालं पाणी येत नाही? 8 दिवस झालं पाणी नाही. बिन आंघोळीची गुढी उभी केली आम्ही. मेहरबानला विचारा. आणि सगळीकडे म्हणजे मेहरबान सहित सगळ्यांचा काही उपयोग झालेला नाहीये. अत्यंत निर्लज्ज लोक आहेत या नगरपालिकेतले. 5 दिवस जर पाणी नाहीये तर आम्ही दुसरं काय करणार? आम्हाला माहिती की लोकांना त्रास होतोय, पण काही इलाज नाहीये त्याला. आम्हाला हेच केलं पाहिजे आणि असंच वागलं पाहिजे, त्याशिवाय आमच्याकडे पाणी येणार नाही. नगरपालिकेचे कर्मचारी आले येतात काय आणि स्वतः जिथं मेहरबान उभे तिथं आता काय बोलायचं ना. ते स्वतः जर इथं उभे आहेत आमच्या बरोबर तर किती निर्लज्ज लोक तिथं बसलेले असतील विचार करा. आणि यांना मतं पाहिजेत, मतासाठी जोगवा मागतात, पाणी आम्हाला देत नाहीयेत. प्रत्यक्षात काम करणार इंजिनियर पाहिजे. म्हणून काल ताकीद दिली. काल सुट्टी, परवा सुट्टी, काल रात्री इंजिनवर नेले. नाही पण 7:15चं पाणी निळ्या पाईपचं रेग्युलर येत होतं ते सुद्धा बंद होतं. कुणाचंच पाणी नाही आणि अजिबात भाऊ पाणी आहे. आम्ही चालू करायचं. माणूस थांबतो, लक्ष द्यावा. पाण्याची गाडी वगैरे मी सांगतो खाजगी लोक आणतात, पैसे देतात, सगळा विषय. सलग 8 दिवस म्हटले तर कोण थांबू शकत नाही. आणि तीव्र भावना झाल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आणि वेळोवेळी यायला. काल लेबर तुम्हाला समजा की सावधानी आज 8 कंप्लेंट तुमच्या नगरपालिकेत केली. तुम्ही एकदा तरी टँकर पाठवलेला का काय निर्माण? मी स्वतः आलो होतो. मी स्वतः आलो होतो. शनिवार रविवार 2 दिवस गाडगेला बोलवा. वर पाणी 100% बारीक का होईना पण येणार. 5:15 तरी 7:15 तरी एक टाइमचं पर्यंत आव्हान करते की जर आम्हाला पाणी आलं नाही तर आम्ही ही सगळी जण नगरपालिकेवर मोर्चा आणणार. भांडे घेऊन आम्ही नगरपालिकेवर जाणार. शिवसहित जाऊया. शिवला नेऊ. जाऊन आलो. कालच जाऊन आलो. काय झालं 5 ला